सोलापूरच्या माढा तालुक्यामधील अंजनगाव खेलोबा इथे शिवरायांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद अजूनही कायम आहे। कारण की दोन्ही समाजांसोबत प्रशासनाशी चर्चेची फेरी फिसकटल्याचं कळतंय। पुतळा स्थलांतरित होत नाही तोपर्यंत अन्नत्याग करू, नानादेव महाराज फरांडे यांनी असा इशारा दिलाय। पारंपरिक गजीटोल वाजवत लक्ष्मण हाके आणि खेलोबा देवस्थानचे महाराज यांनी आंदोलन केलंय। माढा तालुक्यामधील अंजनगाव खेलोबा इथल्या प्रशासन दोन्ही समाजासोबत सुरू असणाऱ्या चर्चेची पहिली फेरी फिसकटली गेली आहे आणि या चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये दोन्ही समाजांकडून जागेवर दावा करण्यात आलाय। चर्चेमधून कोणताही मार्ग काढण्यास सध्या तयार नाहीये। त्यामुळे खेलोबा देवस्थानचे नानादेव महाराज फरांडे यांनी अंजनगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करावा अशी थेट मागणी बैठकीत केली आहे। तर जागेवरून पुतळा हलवू देणार नाही अशी भूमिका सुद्धा शिवभक्तांची आहे। आतमध्ये प्रशासनाने चर्चेसाठी बोलवलं होतं। त्यांची चर्चा अशी झाली की आम्हाला थोडासा वेळ द्या असं ते म्हणत होते। म्हणलं तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा वेळ तुम्ही घ्या आणि आम्ही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तोपर्यंत बसूनच राहू। जोपर्यंत तुमची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा काय सोडणार नाही, ही आमची फायनल चर्चा करून आम्ही आलेलो आहे। आणि याच अंजनगावातील वादावरून जरांगे पाटलांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलंय। मराठा धनगर वाद पेटू नये, चर्चेतून तोडगा काढू असंही जरांगे पाटील म्हणालेले आहेत। पुतळ्याच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। दोन्ही समाजांनी शांतता राखावी, जरांगे यांनी असं आवाहन केलंय। सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेने घ्या। आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू। कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोण तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा भारतानं लक्ष ठेवलं पाहिजे। मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो,